मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव मनमाड रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। राजमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय, राजमाता जिजाऊ मासाहेबांचा एक मराठा आरक्षण। नाशिकच्या ग्रामीण भागातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे निघाले असून सध्या मनमाड रेल्वे स्टेशनवरूनही कार्यकर्ते मुंबईकडे जात आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते ते कशासाठी निघाले आहे आणि त्यांचं पुढचं पाऊल काय असणार मला सांगा। तुम्ही मुंबईकडे जात आहे, काय प्रमुख मराठा आरक्षणासाठी 1 वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी जो सगळे सोयरे कायदा केला, त्या कायद्याचं अंमलबजावणी व्हावा यासाठी आम्ही चाललेलो आहे। त्यानंतर हैदराबाद गॅजेटर, मुंबई गॅजेटर आणि सातारा गॅजेटर हे लागू करण्यात यावे। मराठा आंदोलकांवर ज्या केसेस झाल्या त्या मागे घेण्यात याव्या। या सर्व प्रमुख मागण्यासाठी प्लस आपला सगळे सोयऱ्याचा कायदा जो आहे तो लागू करण्यात यावा। आम्ही मुळातच हिंदू आहोत। गणपती उत्सव आम्ही दर साल करत असतो आणि 58 मोर्चे झाले। आम्ही याचं रॅपर, बिस्किट पुड्याचं रॅपर सुद्धा मागे पडू दिलं नव्हतं। 58 मोर्चांमध्ये आम्ही हे आंदोलन सुद्धा शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने करत आहोत। 3 आयोगाने आम्हाला मागास सिद्ध केलेलं आहे, तरी का आरक्षण देत नाही तुम्ही? ते आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही चाललेलो आहे। जर आरक्षण नाही भेटलं तर उद्या आम्ही समुद्रात सुद्धा जलसमाधी घेऊ शकतो। रईस शेख, पुढारी न्यूज, मनमाड, नाशिक।